नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवरती एज्युकेशन विथ मी. आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे म्हणजे महाराष्ट्र राज्याद्वारे घेतली जाणारी सेट एक्झाम या एक्झामचा पहिला पेपर जनरल पेपर कोड ए जो 23 जून 2019 रोजी झालेला आहे त्या प्रश्नपत्रिकेचा आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाची योग्य उत्तरे पाहणार आहोत. तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये 50 प्रश्न असतील. प्रत्येकी 2 गुण मिळून 100 मार्क्स होतात आणि यासाठी टाईम म्हणजे वेळेचं बंधन आहे ते फक्त 1 तास म्हणजे 60 मिनिटे. तर आज आपण पाहूया पहिला प्रश्न, विमर्श स्तरावरील अध्यापन. ऑप्शन डी, शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्रित नसते, मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. प्रौढ अध्ययनार्थी प्रश्न क्रमांक 2. ऑप्शन बी, स्वयंप्रेरित असतो. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस मूक्स म्हणजे डॅश डॅश होय. प्रश्न क्रमांक 3. ऑप्शन ए, मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. प्रश्न क्रमांक 5. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश डॅशचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 4. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश डॅशचा समावेश असतो. ऑप्शन ए, स्मार्ट बोर्ड्स. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही. प्रश्न क्रमांक 5. ऑप्शन डी, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. सत्यशोधनासाठीची संवाद पद्धती डॅश डॅश यांनी दिली. प्रश्न क्रमांक 6 आहे ऑप्शन बी, सॉक्रेटिस. प्रश्न क्रमांक 7. जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती ही डॅश डॅश असेल. प्रश्न क्रमांक 7. ऑप्शन ए, प्रायोगिक पद्धती. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते चांगले परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही. ऑप्शन सी, गुंतागुंत. जर वारंवारिता, वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर वितरणाचे बहुलक डॅश डॅश असेल. प्रश्न क्रमांक 9. ऑप्शन सी, 26. दुसऱ्याचे संशोधन आवश्यकते श्रेय न देता वापरणे यास डॅश डॅश म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. ऑप्शन बी, वाङ्मय चोर. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उतार्यावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठीतील उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थी मित्रांनो, उतारा एकाग्रचित्तेने वाचून घ्या म्हणजे खालील जे 11 ते 15 हे प्रश्न आहेत ते सोडवता यावेत. भारतीय माणूस अनाग्रही आहे कारण त्याची सर्वसमावेशकता, त्याची भावनात्मकता, त्याची संघटनशीलता, त्याचा बुद्धिप्रामाण्यवाद. भारतीय माणूस अनाग्रही आहे कारण. प्रश्न क्रमांक 11. ऑप्शन ई, त्याची सर्वसमावेशकता. भारतीय समाज व्यवस्था ही वैविध्यपूर्ण आहे तशी ती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला त्याचे वैचारिक स्वातंत्र्य देणारीही आहे. प्रश्न क्रमांक 12. ऑप्शन ए, संपूर्ण विधान बरोबर आहे. भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते कारण. प्रश्न क्रमांक 13. ऑप्शन सी, जातीजातीतील स्वायत्तता. प्रश्न क्रमांक 14. जातीय स्वायत्तता आणि प्रादेशिक स्वायत्तता या 2 बाबी स्वतंत्र असून
त्या दोन्हीही एकत्र आल्यास राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागेल. ऑप्शन बी संपूर्ण विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. वाङ्मयाच्या अभिव्यक्तीचे माध्यम कोणते? ऑप्शन डी भाषा. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे? ऑप्शन सी अवबोधन. प्रश्न क्रमांक 17. वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व डॅश डॅश लक्षात घेतले पाहिजे. ऑप्शन डी मूल्यमापन व्यवस्था. प्रश्न क्रमांक 18. ट्रॅफिक सिग्नल हे डॅश डॅश संप्रेषणाचे उदाहरण आहे. ऑप्शन बी अशाब्दिक. एखाद्या मॉलमध्ये गिऱ्हाईके येतात ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे डॅश डॅश समूहाचे उदाहरण आहे. ऑप्शन ए मुक्त. प्रश्न क्रमांक 20. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक डॅश डॅश असतात. ऑप्शन बी बहुजिनसी. प्रश्न क्रमांक 21. ऑप्शन डी n ही संख्या 2च्या घातांक स्वरूपात असेल तर y जिंकणार. प्रश्न क्रमांक 22. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 23. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 24. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 25. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 26. खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. ऑप्शन डी गाय, गवत, दूध, दही, लोणी. प्रश्न क्रमांक 27. जर HJLN बरोबर ILOR तर DFHJ बरोबर काय? EHKN. ऑप्शन बी. पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान डॅश डॅश प्रमाणाचे आहे. प्रश्न क्रमांक 28. ऑप्शन ए प्रत्यक्ष. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे? विधान 1. सर्व गाढव कष्टाळू आहेत. विधान 2. काही कष्टाळू प्राणी मानव आहेत. निष्कर्ष 1. काही गाढव कष्टाळू आहेत. निष्कर्ष 2. काही गाढव मानव आहेत. ऑप्शन सी 1 आणि 2 दोन्हीही. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शविते? मुले, विद्यार्थी, मुली. ऑप्शन ए. एका परीक्षेबाबतचा अहवाल पुढे दिलेला आहे. परीक्षेसाठी बसलेल्या एकूण उमेदवार बरोबर 1000, पुरुष उमेदवार 550, पास झालेले उमेदवार 700, पास झालेल्या पुरुषांची संख्या डॅश डॅश या मर्यादामध्ये असेल. ऑप्शन बी 250 ते 550. प्रश्न क्रमांक 32 आणि 33 हे पुढील माहितीवर आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता पाहून घ्या. 32 आणि 33 हे प्रश्न या तक्त्यावर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 32. डी या राज्यातील पुरुष नोकरदारांची संख्या काढा. ऑप्शन सी 28,000.
प्रश्न क्रमांक 33. पदव्युत्तर स्त्री नोकरदारांची बी राज्यामधील संख्या काढा. ऑप्शन डी 7,000. प्रश्न क्रमांक 34 आणि 35 हे पुढील वर्तुळाकृतीवर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 34. जर कागदाचा खर्च 16,000 रुपये असेल तर अन्य खर्चाची रक्कम काढा. ऑप्शन डी 12,000. मानधनाच्या रकमेवर 10% दराने कर कापल्यास कराची रक्कम डॅश डॅश आहे. ऑप्शन ए 1200 रुपये. IPTV या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? ऑप्शन डी इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. जगातील पहिला संगणक ENIAC या वर्षी विकसित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 37. ऑप्शन ए 1945. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली? प्रश्न क्रमांक 38. ऑप्शन सी तार. महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे? प्रश्न क्रमांक 39. ऑप्शन डी पवित्र. प्रश्न क्रमांक 40. भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ऑप्शन ए हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 41. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. ऑप्शन बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 42. ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते? ऑप्शन डी डेसिबल म्हणजे DB. प्रश्न क्रमांक 43. हरित भारत मोहीम हा डॅश डॅशचा भाग आहे. ऑप्शन डी वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले होते? प्रश्न क्रमांक 44. ऑप्शन ए भारतीय प्रधानमंत्री. प्रश्न क्रमांक 45. अन्नसाखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने डॅश डॅश याला कारणीभूत होतात? प्रश्न क्रमांक 45. ऑप्शन सी जैवविस्तारीकरण. प्रश्न क्रमांक 46. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे डॅश डॅश प्रणालीमध्ये दिले जात होते. ऑप्शन सी बुद्धिस्ट शिक्षण. प्रश्न क्रमांक 47. UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. ऑप्शन डी राजस्थान. विविध विद्याशाखेतील MOOCs कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRDने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेटर्सपैकी डॅश डॅश ही एक संस्था नामित केलेली आहे. ऑप्शन बी विद्यापीठ अनुदान आयोग. प्रश्न क्रमांक 49. बहुतांशी राज्य विद्यापीठे ही डॅश डॅश स्वरूपाची विद्यापीठे आहेत. ऑप्शन ए संलग्नित. प्रश्न क्रमांक 50. प्राचार्यासाठी प्रकाशकीय कोर्स
कोणते आस्थापना आयोजित करते? ऑप्शन सी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ. तर विद्यार्थी मित्रांनो, 23 जून 2019 रोजी झालेले या प्रश्नपत्रिकेचे आपण योग्य उत्तरे पाहिलेले आहेत. गणितीय प्रक्रियेवरती आधारित जे काही प्रश्न असतील त्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू गणिताचे पूर्ण स्टेप बाय स्टेप उत्तरे आपण पाहूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.